मला सांगा, तुम्ही अर्जुन आणि द्रोणाचार्याची गोष्ट ऐकली आहे का? नाही. सांगतो. ज्यावेळी द्रोणाचार्याने अर्जुनाला पोपटाचा डोळा भेदायला सांगितलं, त्यावेळी त्याच्याकडे भरपूर पर्याय होते, पण सगळ्यात महत्वाचं काय होतं? तो पोपटाचा डोळा सोडून इतर कुठेही लक्ष न देणं. म्हणजे काय? तुमचं सगळं लक्ष त्या पोपटाच्या डोळ्यावर म्हणजेच अभ्यासावर पाहिजे. तुमचं मन स्थिर आणि शांत नसेल ना, तर सगळी पुस्तकं व्यर्थ आहेत. आठवतोय का हा दिवस? त्या दिवशी वर्गात सगळीच मुलं होती. सगळ्यांनीच माझं बोलणं नीट ऐकलं. पण प्रत्येक वर्गात असा एक मुलगा असतोच जो प्रत्येक शिक्षकाच्या आयुष्यभर लक्षात राहतो. आणि आजही माझ्या लक्षात आहे. तो म्हणजे सागर, माझा विद्यार्थी. हे तुझं कोणी बी असशील, कसं आहे तुझं गाव हाय लांब, आणि इथं काय झालं बिलं म्हणजे आई बापाच्या डोसक्याला ताप होईल. कळलं का? काल परवाचीच गोष्ट वाटते. जेव्हा ही पोरं 8वीत आली होती, पाठीवर मोठी दप्तरं आणि डोळ्यात निरागस स्वप्न घेऊन. एक शिक्षक म्हणून तुम्ही त्यांना मोठं होताना पाहता, त्यांची मैत्री, त्यांची भांडणं तुम्ही पाहता, आणि बघता बघता ही पोरं 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेला सामोरी जातात. निकाल लागला आणि बहुतांश पाखरं नव्या आकाशात उडाली. पण एका शिक्षकाचा जीव नेहमी त्या पाखरात अडकतो ज्याला उडताच येत नाही. सागर. शाळेत मी त्याला ओरडायचो, कारण मला त्याला जपायचं होतं. त्याला वाटायचं की राग हीच त्याची एकमेव ढाल आहे. पण बोर्डाच्या परीक्षेला तुमच्या रागाची पर्वा नसते बरं का. तो नापास झाला. त्याचे मित्र कॉलेजची तयारी करत असताना सागर मागे राहिला, फेर परीक्षेचं ओझं पाठीवर घेऊन. मला नेहमी प्रश्न पडायचा, मागे राहिल्याची ही लाज एक भांडखोर मुलगा कशी सहन करत असेल बरं? आणि तेच उत्तर मिळवण्यासाठी आज मी सागरला भेटतो.